खोतकरांचा थेट भाजप नेत्यांना इशारा। मी युतीचा प्रस्ताव दिला, मात्र कुत्र्याची शेपूट वाकडीच। भाजप नेत्यावर खोतकर संतापले। शिंदेचे शिवसैनिक आक्रमक, खोतकरांचा थेट भाजप नेत्यांना इशारा। मान्यवर शिवसैनिक बंधूंनो, काल भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत चिल्लर नेत्यांनी चिल्लर प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोंबडं कितीही झाकून ठेवलं तर पहाट व्हायला किंवा सूर्योदय व्हायला वेळ लागत नाही। यांना चालक निश्चित आपण तुमच्या बहादर शिवसैनिकांनी केलेलं आहे। काल पालकमंत्री महोदय यांना इथं काही कार्यक्रम काय आहे न सांगता या ठिकाणी आणलं, त्यांची दिशाभूल केली। त्यांना सांगितलं की फक्त एक नारळ फोडायचं, तुम्ही मार्गामध्ये आहात, नारळ फोडून पुढे निघा। पालकमंत्री महोदयांना काही कल्पना या गोष्टीची नव्हती। नंतर पालकमंत्री महोदयांचा फोन आला, कारण की त्या माझ्या बहीण आहेत, मला दरवर्षी राखी बांधतात, त्या घराण्याचा मला प्रचंड आदर आहे, त्या घराण्याविषयी मला नितांत आदर आहे, त्यांनाही माझ्याविषयी आदर आहे। त्यांना जर माहीत असते की माझ्या मतदारसंघात माझ्या माघारी हे काम करतात, त्यांनी तिथंच त्यांना झापलं असतं आणि अर्जुनराव खोतकर शिवाय मी कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांना झापलं असतं। आणि नंतर मला कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला की भाऊ, मला माहीत नव्हतं काय कार्यक्रम आहे, की तुमच्या मतदारसंघातला असं माहीत असतं तुम्ही आले असते, भाऊ सॉरी म्हणून त्यांनी मला या ठिकाणी बोलले आणि पुन्हा यानंतर असं घडणार नाही असाही शब्द त्यांनी मला दिला। भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सहकार्यांना आम्ही एक पाऊल पुढे टाकून युतीचा प्रस्ताव केला, परंतु ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट वापरत असतं, ते किती सरळ करा नीट होतच नाही। मी 4 पावलं पुढे टाकले, युतीचा प्रस्ताव दिला, पण अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत, त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल, आम्हाला उद्घाटनाचे कार्यक्रम करावे लागतील आणि बघू कोण आडवं येतं। मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व बहादर शिवसैनिकांना की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आड, आम्ही आणलेल्या कामाच्या आड येत असतील, येतील ते तिथं कार्यक्रमाला, पण मग पायावरती सरळ जाऊ शकणार नाही, त्या पायाने आणि त्या पायावरती सरळ जाऊ शकणार नाही। काल आमचा बहादर सैनिक आनंद एका मिनिटाच्या आत त्याला कळाला आणि एका मिनिटात तो जाऊन भिडला पालकमंत्री, तो माझी खासदाराला भिडला, माझी आमदाराला भिडला, सभाला भिडला, जाब विचारला। कारण की शिवसैनिक हा असाच असतो। माननीय शिवसेना प्रमुखांनी असं शिवसैनिकाला घडवलेलं आहे की अन्यायाचे ओझार तुटून पडा, अन्यायाचे ओझार तुटून पडले। माझ्याही मनामध्ये प्रचंड आदर निश्चितपणे या घटनेमुळे झालेला आहे, त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही। हा राजकीय प्रश्न आहे, पोलिसांचं यामध्ये पडायचं काही कारण नाही, पोलिसांनी पडलं नाही पाहिजे। जे कोणी आले होते त्यांना मी बोलेल, वरिष्ठांच्या काळामध्ये टाकेल, त्यांना जे काय सांगायचे ते मी त्यांना सांगेल, पण चित्तेकरणी त्यानंतर तिथं राहू शकले नाही हजर, परंतु मग नंतर वेगळा आला की आमच्या नेत्याचं नाव हक्कभंग आहे, हा विधिमंडळाच्या भाषेत त्याला हक्कभंग म्हणतात। एखाद्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये परस्पर जाऊन कार्यक्रम घेणं हा विधिमंडळाचा अपमान आहे, आमदारांचा अपमान आहे, लोकांचा जनतेचा सांगितलं तसा जनतेचा अपमान आहे। त्यामुळं तो जनतेचा अपमान आमच्या चित्तेकरला सहन झाला नाही आणि त्यांनी धोत्रेंनी तुम्ही सर्व तुम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी दुसरा पुढे आपला तुम्ही सर्वांनी मिळून तो बोर्ड काळा केला। मी सर्व बिलकुल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो। आता आम्ही 4 पावलं टाकल्यानंतर आम्ही समोर आलो। आता आम्हाला या सर्व अशा पद्धतीनं जर निश्चित पद्धतीने वागत असलेले लोक तर आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे। त्यामुळे मी आता तातडीनं पक्षाची बैठक बोलवणार आहे, त्या बैठकीमध्ये हा विषय ठेवणार आहे। तुम्ही ज्या भावना